सर्वप्रथम ओम साईराम या ठिकाणी आपल्या ओम साई सेवा मंडळ नारायणगावाने आपल्या या सायकल जी रॅली आहे या रॅलीमध्ये सहभागी सर्वांचं मी सर्वप्रथम खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो। हे मला वाटतं माझं तिसरं वर्ष असेल या सायकल स्वारीमध्ये सहभागी होण्याचं। तर निश्चित इकडं आल्यानंतर खरंच खूप म्हणजे आनंद, प्रेम आणि उत्साह बघायला मिळतो। तर आणि ही जी मला वाटते बऱ्याच किती वर्ष झाली, 9 वर्षापासून हा जी यांनी परंपरा चालू केलेली आहे। निश्चित खूप चांगला उपक्रम आहे। याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध, मला वाटतं याच्यामध्ये दरवर्षी ते एक काका आहेत तर मी त्याचं दरवर्षी ऐकत असतोय की खरंच तरुण पिढीने अतिशय प्रेरणा घेण्यासारखं आहे। आणि जी यांनी हा उपक्रम चालू केला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य करत असतो। कोण सायकल असेल किंवा कोण ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल, बाकीचं काय विषय असेल, तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी हातभार लावत असतो। आम्ही सहभागी होण्याचं महत्वाचं कारण सरपंच साहेब असं की आम्हाला काही सुट्ट्या मिळत नाही, पुन्हा आम्हाला एकादशी नाही, नवरात्र नाही, काही नाही म्हणजे आम्हाला कुठल्या देवाला जाणं शक्य नाही। इथं आलं तर तुमच्या निमित्ताने आमच्या भावना दिल्या देवापर्यंत पोहोचवत असतात, त्यामुळं आम्ही या कार्यक्रमात आवर्जून सहभागी होत असतो। तर निश्चित आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। सर्वांना ओम साईराम। गेली 9 वर्ष सातत्याने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सायकल वारीचं नियोजन चांगल्या प्रकारे केले जाते आणि या माध्यमातून निश्चितच तरुण असेल, ज्येष्ठ असतील, सगळेच साईंच्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी तल्लीन होऊन जातात, आपले दुःख विसरून जातात आणि आनंदाने सर्वच जण त्यामध्ये सहभागी होतात। आणि दुसरा विषय असा की या माध्यमातून एक आपलं फिटनेस जोपासण्याचं काम देखील भक्तिमय पद्धतीने त्या ठिकाणी करण्याचं काम हे सर्व साई भक्त त्या ठिकाणी करत आहे। मी आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्व आयोजकांना देखील धन्यवाद देतो की 9 वर्ष आपण चांगल्या पद्धतीने हे आयोजन करत आहात आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील ग्रामपंचायत नारायणगाव असेल, ग्रामपंचायत वारवाडे असेल, आपल्याला कायमच यथोचित असं सहकार्य करत राहील असं मी शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो। धन्यवाद सर्वांना। ओम साईराम। हे ओम साई सेवा मंडळ नारायणगाव यांचं हे वर्ष 9 आहे सायकलवारीचं। एकूणच आध्यात्मिकतेला म्हणतात ना आपण, आध्यात्मिक पण चालू आहे आणि सोबत आपलं शरीर तंदुरुस्त राहिलं पाहिजे, या दोन्ही दृष्टिकोनातून हा जो उपक्रम राबवला जात आहे। प्रथमतः त्या सर्वांना शुभेच्छा। या वारीसाठी 100 लोक असतील, जास्त 100-200 आहेत, अशी संख्या या 100 दिवसाची 500 हो, पुढे 1000 हो, यासाठी पण माझ्या शुभेच्छा। साईराम, जय शिवराय। खरं तर आज 9व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना शिवजन्मभूमी नारायणगाव ते शिर्डी या सायकल वारीला आलेल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो। ज्यांच्या नावाने आपण सायकल वारी स्वारी सुरू केली हे साईबाबा असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, या दोनही व्यक्तिमत्वांनी सर्वसामान्य लोकांची सेवा केली, सर्वसामान्य लोकांना जगण्याचा आधार दिला आणि सर्वसामान्य लोकांना गरिबीतून वरती उंचीवर बसवायचं काम केलं। मला वाटतं त्यामुळे ही सगळी पिढी आहे आणि आपल्याला मग यांच्याकडून घ्यायचं असेल तर काय घ्यावं? कर्म हेच देव, काम केलं हेच आज आपल्या सगळ्यांना कामच आपल्याला करणार आणि त्या माध्यमातून सेवा हाच धर्म आहे। मला वाटतं ही शिकवण साईबाबांनी असती, छत्रपतींनी असती, हे आपल्याला सगळ्यांना। आणि सेवा करायचं म्हटलं की विनायक बाबा आता सुद्धा येता येता एक जण गाडीचा धक्का लावून पडला म्हणून थोडा उशीर झालाय, मग त्याला हॉस्पिटलला पोहोचवायचं काम केलं आणि मग इथं सातत्याने कदाचित साईबाबांनी खरोखर तुम्हाला फोटो दाखवील मी, मला असं वाटलं की
साक्षात साईबाबांनी आज दर्शन दिलं अशा पद्धतीचं खरोखर ते व्यक्तिमत्व दिलं आणि सर्वसामान्य रस्त्यावरच चालणारा पादचारी होता. गाडीचा धक्का साधा लागला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये सेवा करून घ्यायची असेल तर साईबाबा निश्चित स्वरूपात करून घेतात. हा अनुभव मला मंदिराच्या बाबतीत असेल, अनेक गोष्टींमध्ये असेल, हा मला सातत्याने आहे. या दगडाची मंदिराची पहिली वीट विनायक भाऊच्या माध्यमातून ती 11 गुंठे रसाळ 11 गुंठे जागा विनामूल्य देते. आज नारायणगाव सारख्या ठिकाणी 11 गुंठे जागा देणं ही पैसे लोकांकडे भरपूर द्यायची जी दानं देणं आमच्याकडे सुद्धा जमिनी भरपूर. आम्ही 100, 25, 50, 12, 15 एकरचे मालक, पण द्यायची दानं मात्र ज्या लोकांकडे आहे. मला वाटतं विनायक भाऊंचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. आता नारायणगाव त्या माध्यमातून इसाई मंदिर, इसाई सेवा आणि ह्या माध्यमातून जी आपली सायकलवारी 9 वर्ष झाली. एखादी गोष्ट सातत्याने करायची सोपी नाही साहेब. कोणतीही गोष्ट सातत्य ठेवणं खूप मोठी गोष्ट आणि मला वाटतं ते सातत्य धनंजय भाऊ माकाळे असतील, सुनील भाऊ असतील, आमची सगळी टीम असेल या माध्यमातून त्यांनी ठेवलंय. त्यांना मनापासूनचा धन्यवाद आहे. त्याच्याबरोबर विनायक भाऊ एक विषय की आरोग्य सुद्धा तुम्ही तुमचं आज आपले लोंढे बाबा ही आपली हाफ आयर्नमॅन झाली, त्याच्यात सहभागी आज 67व्या वर्षी होता. साहेब आपलं तुमचं माझं मला वाटत नाही आपण 67 वर्षी व्यवस्थित चालता सुद्धा येईल की नाही, परंतु त्या माध्यमातून सुद्धा आज लोंढे दादा आपल्या सगळ्यांसाठी निश्चित स्वरूपात आयडल म्हणून काम करतात. आणि आज मनापासून त्यांना सुद्धा शुभेच्छा देत असताना धनंजय भाऊ माकडे तुम्ही जो हा सगळा उपक्रम करताय, इथपासून नारायणगाव पासून शिर्डीपर्यंत जायचंय, जाताना सगळी लोक बांधणार. याच्याबरोबर खरंतर तपोवन वाचवा हा सुद्धा एक बोर्ड आपण यावर्षी घेतला असता तर निश्चित स्वरूपात पर्यावरणपूरक सुद्धा काम आपल्याला घेता आलं असतं. अजूनही आपल्याला ते करता येत नाही. शरददादांना मगाशी फोन केला होता, शरददादा सुद्धा म्हटले की मी तुम्हाला तिथं पुढे जाऊन जॉईन होतो, त्या माध्यमातून असतील. आणि खरं तर त्या स्केटिंगवाल्यांचं साई बिसे आणि सात्विक पावसे इथून स्केटिंग करत जाणार आहे. मला वाटतं साईला तर काही इंटरनॅशनल सुद्धा अवॉर्ड मिळाले. त्या माध्यमातून आज अनेक खरोखर नारायणगाव शिवजन्मभूमीचं नाव उचवायचं काम या माध्यमातून होते. मनापासूनच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. सहकार्य आमचं विनायक भाऊंनी जाहीर केलंच आहे. सहकार्य आमचं सातत्याने असतात आणि का नसायला पाहिजे. जिथं जिथं चांगले उपक्रम असतील, जिथं जिथं आपल्याला मदत करता येईल, जिथं जिथं तुमच्याबरोबर उभं राहता येईल, सगळ्या तुमच्या वारीमध्ये सहभागी होता येणार नाही का. परंतु तुमच्या बरोबर ह्या माध्यमातून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याही भावना तिथपर्यंत पोहोचणार आहे. आणि निश्चित स्वरूपात ह्या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करत असताना आपल्याकडून अशीच सेवा घडत राहू ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुमच्या सेवेमध्ये आम्ही सातत्याने सहभागी असणार आहोत. हा शब्द येतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, ओम साईराम.